नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती ज्ञानसागर या आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. या चॅनलवर आपण शेतीबद्दलची नवी माहिती सोप्या भाषेत समजून घेतो. तर कधी विचार केलाय का की गव्हाचं हिरवंगार डोलणारं शेत जे डोळ्यांना इतकं शांत वाटतं, त्यात एक मोठं संकट लपलेलं असू शकतं? आज आपण गव्हाच्या पिकावर येणाऱ्या अशाच एका छुप्या धोक्याबद्दल बोलणार आहोत, जो अनेकदा आपल्या लक्षातही येत नाही. आता मी जर विचारलं की गव्हाच्या शेताला सगळ्यात मोठा धोका कशाचा असतो, तर आपल्या मनात काय येईल? बहुतेक करून दुष्काळ किंवा गारपीट, बरोबर ना? पण उत्तर जरा वेगळं आहे. नाही, तो धोका दुष्काळाचा किंवा गारपिटीचा नाहीये. हे धोके तर मोठे आहेतच, पण ते आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसतात. आपण ज्या धोक्याबद्दल बोलतोय तो खरा शत्रू तर गुपचूप येतो. हो, अगदी बरोबर वाचलं. तो धोका आहे एक ढगाळ दिवस. आपल्याला वाटेल की ढगाळ हवामान तर चांगलं असतं, पिकाला थोडी थंडी मिळते. पण गव्हासाठी मात्र हेच वातावरण एका मोठ्या संकटाला आमंत्रण देऊ शकतं. चला तर मग हे नेमकं कसं घडतं तेच आज आपण समजून घेऊया. तर या ढगांची एक गडद बाजू आहे. सध्या आपल्या राज्यात आणि इतरही अनेक भागांमध्ये जे सतत ढगाळ वातावरण आहे, म्हणजे हवेत दमटपणा वाढतो, सूर्यप्रकाश कमी मिळतो आणि जमिनीत सतत ओलावा राहतो, हे सगळं मिळून गव्हाच्या पिकासाठी एक धोक्याची घंटा ठरतं. आणि हा धोका किती मोठा असू शकतो? तर हा आकडा बघा, 90%. जर या ढगाळ हवामानामुळे येणाऱ्या संकटांवर आपण वेळीच लक्ष दिलं नाही, तर आपल्या उत्पादनात तब्बल 90% घट येऊ शकते. म्हणजे विचार करा, 100 पोती गहू येणार असेल तर फक्त 10च पोती हातात लागतील. इतकं मोठं नुकसान होऊ शकतं. या दमट हवामानात मुख्य करून 3 शत्रू आपल्या गव्हाच्या पिकावर हल्ला करायला तयार असतात. यात 2 आहेत बुरशीमुळे होणारे रोग आणि एक आहे कीड. चला तर मग या तिन्ही धोक्यांची आपण नीट ओळख करून घेऊया. हे बघा, या तिन्ही शत्रूंना ओळखणं खूप सोपं आहे. पहिला आहे तांबेरा. यात गव्हाच्या पानांवर नारंगी किंवा काळ्या रंगाची पावडर जमा होते. हा रोग पानांमधला सगळा रस शोषून घेतो आणि पानं सुकतात. दुसरा आहे करपा. यात पानं जळल्यासारखी दिसतात, त्यावर तपकिरी डाग पडतात आणि अख्खं झाड कमजोर होऊन जातं. आणि तिसरा शत्रू आहे मावा. हे छोटे किडे पानांवर बसून चिकट द्रव तयार करतात आणि रोपातला रस शोषून घेतात, ज्यामुळे पानं वाकडी तिकडी होतात. ही लक्षणं वेळीच ओळखली ना की अर्धी लढाई आपण जिंकलोच म्हणून समजा. पण घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही. या सगळ्या शत्रूंशी लढण्यासाठी आपल्या शेतकऱ्यांकडे एक संपूर्ण शस्त्रालयच तयार आहे. शेतकरी यावर एक वैज्ञानिक आणि अगदी अचूक योजना वापरून मात करतात. यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं शस्त्र म्हणजे बुरशीनाशक. आता बुरशीनाशक म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगतो. जसं आपल्याला ताप किंवा खोकला झाल्यावर आपण औषध घेतो, तसंच पिकावर जेव्हा बुरशीचा हल्ला होतो तेव्हा तिला मारण्यासाठी जे औषध फवारलं जातं त्याला बुरशीनाशक म्हणतात. हे थेट तांबेरा आणि करपा यांसारख्या रोगांची वाढ थांबवतं. आपलं दुसरं शास्त्र आहे कीटकनाशक. याच्या नावातच सगळं काही आहे. जे औषध कीटकांना मारतं ते कीटकनाशक. आपल्या गव्हाच्या पिकावर येणाऱ्या मावा किडीचा नायनाट करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करणं खूप गरजेचं ठरतं. आणि हो, एक खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपले हुशार शेतकरी रासायनिक औषधांच्या आधी अनेकदा जैविक नियंत्रणाचा वापर करतात. म्हणजे काय? तर निसर्गाचाच वापर करून निसर्गातील शत्रूंना रोखणे. जैविक कीटकनाशके ही वनस्पती किंवा आपल्या पिकासाठी चांगल्या असणाऱ्या जीवाणूंपासून बनवलेली असतात. ती पर्यावरणासाठी जास्त सुरक्षित असतात. तर शेतकऱ्याच्या या हत्यारपेटीत नक्की काय काय असतं? तांबेरा आणि करपा रोखण्यासाठी टेब्युकोनाझोल किंवा मँकोझेबसारखी बुरशीनाशकं वापरली जातात. ही नावं थोडी अवघड वाटतील, पण त्यांचं काम सोपं आहे. ते बुरशीची वाढच थांबवून टाकतात. मावा किडीसाठी सुरुवातीला मेटारायझियमसारखं जैविक कीटकनाशक वापरतात आणि जर कीड जास्तच वाढली तर थायोमेथॉक्सॅमसारखं रासायनिक कीटकनाशक वापरलं जातं. यावरून एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक समस्येसाठी एक अचूक आणि नेमका उपाय निवडला जातो. पण एक मिनिट, फक्त औषधं फवारून काम भागत नाही. या लढाईला पूर्णपणे जिंकण्यासाठी काही इतर महत्त्वाच्या गोष्टींचीही काळजी घ्यावी लागते. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं आहे पाणी आणि खतांचं नियोजन. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे जास्त म्हणजे चांगलं हा नियम अजिबात लागू होत नाही. ढगाळ हवामानात शेतकरी नकळतपणे एक मोठी चूक करतात.
ती म्हणजे पिकाला जास्त पाणी देण्याची. आपल्याला वाटतं की पाणी दिल्यानं पीक चांगलं येईल, पण या दमट वातावरणात जास्त पाण्यामुळं मुळं सडायला लागतात. जसं आपलं नाक पाण्यात बुडाल्यावर आपल्याला श्वास घेता येत नाही ना, तसंच झाडाच्या मुळांचं होतं. आणि याच ओलाव्यात बुरशीजन्य रोगांना वाढायला मदत मिळते. त्यामुळे योग्य पद्धत कोणती? तर पाणी देण्याच्या 2 वेळेमधलं अंतर वाढवणं. जमिनीत ओलावा हवा पण चिखल नको. रोगांशी बाहेरून लढण्यासोबतच शेतकरी पिकाला आतून मजबूत करण्यावरही भर देतात, म्हणजे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. जसं आपण चांगलं जेवण करून आपली ताकद वाढवतो, तसंच पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्ये दिली जातात. आणि जेव्हा दाणे भरायची वेळ येते तेव्हा 0,5234 सारखी पाण्यात विरघळणारी खतं वापरली जातात. आता हे आकडे म्हणजे काय? तर याच फुरद आणि पालाश जास्त प्रमाणात असतं, जे दाण्याला चांगलं पोसतं, त्याला वजनदार बनवतं आणि उत्पादनात घट येऊ देत नाही. या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते, आजची शेती ही फक्त पारंपरिक राहिलेली नाही, तर ते एक प्रकारचं उच्च जोखमीचं विज्ञान बनलं आहे, जिथे प्रत्येक क्षणी जागरूक राहून वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. हे वाक्य सगळं काही सांगून जातं. हे गोष्ट खराब हवामानाची नाहीये, तर ती आहे आपल्या ज्ञानाची आणि तयारीच्या ताकदीची. जर आपण योग्य वेळी योग्य नियोजन केलं तर कोणत्याही मोठ्या आव्हानावर मात करून आपलं उत्पादन आपण नक्कीच वाचू शकतो. चला तर मग आजच्या चर्चेतले महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया. पहिलं, साधं वाटणारं हवामानही धोकादायक असू शकतं. दुसरं, शेतात सतत लक्ष ठेवणं आणि पाहणी करणं खूप गरजेचं आहे. तिसरं, उपाययोजना म्हणजे फक्त फवारणी नाही, तर पाणी आणि खतांचं योग्य नियोजन करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपलं ध्येय दुहेरी आहे, रोगाला कमजोर करायचं आणि त्याचवेळी पिकाला मजबूत करायचं. आणि जाता जाता एक विचार तुमच्यासाठी. आजकाल हवामान खूप बेभरोशाचं झालंय, कधी पाऊस कधी थंडी. तर तुम्हाला काय वाटतं, यापुढे शेतीचं भविष्य हे पारंपरिक ज्ञानापेक्षा किंवा फक्त मातीवर अवलंबून न राहता अचूक माहिती आणि नवीन तंत्रज्ञानावर जास्त अवलंबून असेल का? यावर नक्की विचार करा. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या शेती ज्ञान सागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.